आज सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बंधूंना आपल्या संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो. ज्यांच्या संविधानावर आज आपला देश यशस्वीपणे वाटचाल करीत आहे अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे. ही पत्रकार परिषद घेण्याचं एक कारण आहे. परवा दिवशी आमच्या शहरातील एक भाजपाचे कार्यकर्ते आमदार साहेबांचे कार्यकर्ते यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी प्रचंड असा बेछूट आरोप सगळ्यांवर करत सुटले. म्हणजे मी अशी शंका घेतो की ते पत्रकार परिषद घेत असताना ते शुद्धीत होते का नव्हते. आणि त्याच्यापेक्षा एक वाईट गोष्ट काय वाटते की ते कमीत कमी 30 ते 35 मिनिट बोलत होते. बेछूट त्यांचं बोलणं चालू होतं. त्यांच्या शेजारी 2-2 टर्म नगरसेवक असलेले, काय करायला उपाध्यक्षपद अध्यक्षपद भूषवलेले काय ज्येष्ठ लोक होते. त्यांची साधी त्यांनी तस्तीही घेतली नाही की त्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे. त्यांनाही लक्षात येत होतं की चुकीचं बोलणं व्हायलंय, चुकीच्या दिशेने ही पत्रकार परिषद चालली आहे, पण त्यांची साधी त्यांना थांबवण्याची ताकद सुद्धा झाली नाही. मी त्यांना एकच आवाहन करतो की काही गोष्टी चुकीच्या होत असताना जर तुम्ही त्यांना थांबवू शकत नाही का, तर कुठल्या सत्तेच्या लालसेपोळी कुठं तर आपल्याला उद्या राजकीय फायदा होईल ह्याचा आधार घेऊन जर एवढं लाचार जर राजकारण करायचं असेल तर राजकारण न केलं चांगलं. आज मी तुमच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्याला एकच सांगू इच्छितो की आज तुम्ही दाखवून दिले. आज हे तुळजापूरची परिस्थिती जी आहे, आज आपल्या सर्व महाराष्ट्रामध्ये नाव बदनाम होते. याला जिम्मेदार कोण आहे? आमच्यापैकी बसलेल्यापैकी कोण आहे? कोण आहे ह्या गोष्टीला आज संपूर्ण महाराष्ट्रात ह्या तुळजापूर तीर्थक्षेत्राचं नाव बदनाम होतं? ह्याला जिम्मेदार कोण आहे? ते स्वतः आहे. हा प्रकार म्हणजे काय झाला? वाजवाचा आपण, नाचाचं बी आपण, गोळा करायचा आपण, हा डोंबाराचा खेळ आपण मांडायचा आणि तुम्ही बघायला का आला तर म्हणून पुढच्या माणसाला अजून दंडवायचा. म्हणजे हा काय प्रकार आहे? ह्याला कोण जिम्मेदार आहे ह्या गोष्टीला? आज मी त्यांना सांगतो, ज्या खासदारांवर तुम्ही आरोप केले की त्यांचे वडील दूध विकत होते, आज आपण इथं बसलेले 90% लोक शेतकरी आहेत. आपला दूध व्यवसाय करणे हा आपला प्रमुख व्यवसायापैकी एक व्यवसाय. आणि मी अभिमानाने सांगतो आणि त्यांनी सांगतात की माझ्या वडिलांनी दूध विकले. त्यांनी कुठले हवेचे धंदे तर केले नाहीत, त्यांनी कुठले 2 नंबरचे धंदे केले नाहीत, त्यांनी कष्टाचा शेतीचाच व्यवसाय केलेला आहे. आणि आज ज्या खासदारांना तुम्ही आरे तुरे बोललो त्या ह्याच्यातून तुम्ही दाखवून दिलं की तुमच्या शरीराच्या एवढ्या उंचीप्रमाणेच तुमची वैचारिक बुद्धी आहे. आज ज्या खासदारांनी देशातल्या पहिल्या 10 जे खासदार निवडून आले प्रचंड मध्ये ते केले, त्या पहिल्या 10 खासदारांमध्ये ह्या खासदारांचं नाव आहे. ज्या पुढाऱ्यांच्या जीवावर तुम्ही बोलता किंवा ज्या आमदारांच्या जीवावर तुम्ही बोलता त्यांचा त्यांनी 3दा पराभव केलेला आहे. एकदा आमदार केला, 2दा खासदार केला. आज मी अभिमानाने सांगतो, वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा आमदार झाले. माननीय खासदार ओमराजा निंबाळकर वयाच्या 25व्या वर्षी आमदार झाले. आज वयाची 40वी येईपर्यंत एक आमदारकी 2 खासदारकी बघलेले. आज संसदेमध्ये एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून प्रत्येक जण त्यांना मान देतो, सन्मान देतो. आज आपल्यासारख्या ग्रामीण भागातील आपल्यासारख्या मागासलेल्या उस्मान जिल्ह्याचं ते प्रतिनिधित्व करतात आणि ज्या पोट तिडकीने ते जे प्रश्न मांडतात त्याचं कौतुक करायचं सोडून तुम्ही आज त्यांच्याबद्दल असं उपरोधकपणे बोलता. काय तुमची लायकी आहे? आज 6 तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात खासदार, 6 तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात. तुम्ही शहरातल्या एकोकोपऱ्यातले कुठले तर 30-40 टवाळ पोरं घेऊन तुम्ही कुठं तर बसता, एका वार्डाचं तुम्ही प्रतिनिधित्व करू शकत नाहीत आणि तुम्ही त्यांना म्हणता आता तुझं माझं लागलं. अरे मी इथं बसून म्हणतो पंतप्रधान नरेंद्र मोदींना आता तुझं माझं लागलं. होत असतं असं? आपण काय बोलतोय, कुणाबद्दल बोलतोय, काय हे तर थोडं भान राखा. अहो मी काय म्हणतोय तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो. आज लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून आज पत्रकारांना ओळखतो आपण. आज लोकशाही जिवंत ठेवण्यात सगळ्यात मोठा वाटा कोणाचा आहे तर तुम्ही पत्रकार लोकांचा आहे. माझं म्हणणं असं होतं की तुमच्यापैकी एकाने त्याला विचारलं पाहिजे, म्हणायला पाहिजे होतं की ही पत्रकार परिषद कुठं तर भरकट चाललेली आहे. आज आपले संस्कार आहेत का? आज त्यांनी कुठल्याही पक्षाचे खासदार असताना आज आमच्या तालुक्याचे आमदार हे विरोधी पक्षाचे आहेत. आमचे त्यांचे काही विचार जुळत नाही.
आम्ही मान्य करतो, पण आम्ही त्याचा कधीच एकेरी उल्लेख करत नाही, कारण ते आमचे संस्कार नाही. मी आज काहीही बोलू शकतो त्यांच्याबद्दल, एकेरी बोलू शकतो, शिवीगाळ करू शकतो, पण ते आमच्या संस्कारात नाही. आमच्या आई वडिलांनी ते आम्हाला संस्कार दिलेले नाहीत. आज ज्या पद्धती तुम्ही खासदारांवर बोललात, ज्या खालच्या लेवलला जाऊन, मी आज जाहीरपणे त्यांना आवाहन करतो की तुम्ही जाहीर माफी मागितली पाहिजे या गोष्टीची. कारण एवढं लोकांचं प्रतिनिधित्व करतायत त्यांनी, त्यांचा अपमान म्हणजे त्या पूर्ण मतदारसंघाचा अपमान. हा, दुसरी गोष्ट राहिली पाणी. आज तुम्ही मान्य कैलास पाटलांवर, आमदार कळम धाराशिव यांच्यावर तुम्ही आरोप केला की त्याने विशाल छत्रेंचं नाव घेऊन कोणाला तर फोन करून सांगितलं की ह्यांना अडकावा. मी तुम्हाला जाहीरपणे स्पष्टपणे सांगतो, ह्या माझ्या 2 वर्षाच्या आकलनामध्ये मी विशाल छत्रे हा प्रकरणात कुठंच नाही. मी तुम्हाला जाहीरपणे स्पष्टपणे सांगतो, मी स्पष्टपणे त्या जन दोषी नाही, त्याला कधीच आम्ही दोषी म्हणणार नाही. तो कुणाचं समर्थन करतो, कुठल्या पक्षाचं काम करतो, ह्याला आमचं काही देणं घेणं नाही. पण एखादा निष्पाप व्यक्ती ह्या प्रकरणामध्ये अडकला ना पाहिजे, ही आमची सुद्धा भूमिका आहे. आम्ही पक्षाचं राजकारण करत नाहीत का? हा तुळजापूर सुधारण्याचं काम, ही पत्रकार परिषद घेण्याचं आज मी तुम्हाला जाहीरपणे आज कबुली देतो की मित्रत्वाच्या नात्यानं आम्ही काय गोष्टी पाठीशी घातल्या. आम्हालाही वाटत होतं किंवा ह्या तुळजापूर क्षेत्राचं नाव बदनाम होईल, कुठं ना कुठं तरी थांबलं पाहिजे. एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्यानं आपण आपल्याच लोकांची, आपल्याच गावाची बदनामी करत आहेत. पण कालच्या पत्रकार परिषदेने दाखवून दिले की तुम्हाला कुठल्याही गोष्टीची जाणीव नाही, तुम्ही एकदम निर्डावलेले आहेत. तुम्हाला सत्तेचा, पैशाचा एवढा प्रचंड माज झालेला आहे की तुम्ही कोणाबद्दल काय बोलतायत, तुमची लायकी आहे, तुम्ही शुद्धीत आहात. शिवाजी महाराजांबद्दल काय बोलतात, आई तुळजाभवानीबद्दल काय बोलतात. हा, आज प्रचंड मळा भरलाय म्हणली, कुठला ह्या चैत्रीच्या यात्रेमध्ये प्रचंड मळा. आपण कसंही वागलो तुळजापुरातील लोक तरी येणारे भाविक तुळजाभवानीला येतात. आपण फक्त माध्यम आहेत, त्याला ते पूजा करण्यासाठी, तुळजाभवानीचं दर्शन घडवून देण्यासाठी, ते का आपल्यासाठी थांबणार नाही. पण ज्या पद्धतीने जी बदनामी झाली पुजाऱ्यांची महाराष्ट्रात सर्वात, त्याला जिम्मेदार कोण आहे? ते तर तुमचं बाजूलाच राहिलं. तुम्हाला त्याचा पश्चाताप व्हायला पाहिजे. आज तुम्ही सगळं ऍडमिट करून घेतलंय की आम्ही घेत होतो, आम्हाला कोण कसं वाचवलं. ओम दादांचं म्हणणं एकच आहे, त्यांनी व्यक्तिगत कुणावरही आरोप केलेला नाही, त्यांना कुणालाही या प्रकरणात अडकवायचं नाही किंवा कुणालाही बदनाम करण्याचा त्यांचा हेतू नाही. त्यांनी काय ह्याच्यामध्ये घेतला की बा आमच्यासारखे लोक जाऊन त्यांना वारंवार सांगत होते किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये लक्ष घाला, कुठं तर हा विषय थांबला पाहिजे. येणारी उद्याची जी युवक पिढी आहे ती कुठं तर बर्बाद होण्यापासून वाचली पाहिजे. आणि त्यांच्याही वारंवार मुलाखतीतून त्यांनी सांगतात की मी एक खासदार असण्यापेक्षा 2 मुलांचा बाप आहे, मलाही माझ्या मुलांची काळजी आहे. माझा सुद्धा 19 वर्षाचा मुलगा आज पुण्यात शिकतो, राजेंचाही मुलगा 20-21 वर्षाचा आहे. इथं आम्ही जेवढे बसतो त्यांच्या आज मुलं ऐन तारुण्यात आहेत. आम्हालाही प्रचंड काळजी लागलेली, आमचे मुलं मोठे व्हायला आणि हे वातावरण बिघडायला गाठ पडायला आले. त्याच हेतूने एक खासदार म्हणून नाही तर की बाबा एक तुळजापूर तीर्थक्षेत्रावर त्यांची प्रचंड मोठी आहे, अंबाबाईवर श्रद्धा आहे. हा तुळजापूर शहराबद्दल त्यांना काय तर आपुलकीनं वाटतं, म्हणून या आमदारांनी खासदारांनी ह्याच्यात इंटरेस्ट घेतलेला आहे. आणि तुम्ही आमदारांवर आरोप करता की त्यांनी अडकवण्यासाठी, त्यांनी बिलकुलही कुणाला तसं केलेलं नाही. मी आज तुम्हाला जाहीरपणे सांगतो की काही जणांनी तुळजापूरच्या गादीला सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न केला ह्या प्रकरणात. पण त्यांनी माझ्यासमोर सांगितलं, ठामपणे सांगतो, म्हणले की त्या गादीला प्रचंड महत्व आहे ह्या शहरात नाही तर ह्या महाराष्ट्रात नाही तर ह्या पूर्ण देशात, आणि कुणीही त्याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही. मी आज ठामपणे तुम्हाला सांगतो, त्या गोष्टीचं जर तुम्ही तमा बाळगा, हा काय बोलताय तुम्ही, तुम्हाला त्याचं तर भान आहे. आज तुम्ही म्हणलो की विनोद पिटू गंगे यांची मुलगी आज DY पाटला टॉपर झाली आहे. अरे राजा, तुला नाही, आम्हाला सुद्धा अभिमान आहे. हा, भारतीय विद्यापीठाचे आम्ही सुद्धा त्याचा जाहीर सत्कार करू. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचं आम्ही 100% समर्थनच करू. पण हे काय, ह्याला जिम्मेदार कोण? तुम्हीच सगळं करता आणि लोकांवर दोषारोप ठेवता. आणि दुसरा एक डायलॉग होता त्यांचा, मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है. अरे मेरे अंगणे में, अरे तुम्हाला लोकांनी, तुम्ही म्हणता ना आम्हाला एवढ्यांदा निवडून दिलं, तुम्हाला लोकांनी गावाच्या विकासासाठी निवडून दिलं का स्वैराचार करण्यासाठी निवडून दिलं, कसंही वागण्यासाठी निवडून दिलं काय लोकांनी तुम्हाला? आणि मेरे अंगणे म्हणजे का लोकांनी तुम्हाला प्रतिनिधित्व दिलं म्हणजे का 7-12 तुमच्या नावावर केलाय का? आज त्यांच्याच लोकसभा मतदारसंघातलं हे गाव आहे, त्यांनी बोलायचं नाही तर कुणी बोलायचं, जागिरी आहे तुमची. हा,
ह्याने म्हणायचं ह्याचा काय संबंध, त्याने म्हणायचं त्यानं. अहो ही का युपी बिहार आहे, युपी बिहार मध्ये सुद्धा ह्याच्यापेक्षा चांगली परिस्थिती आहे आज, योग्य प्रशासन आहे. आज मी राणादादाला एक आव्हान करतो, दादा काहीतरी आम्ही तुमच्यापर्यंत आज आमदार म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तुम्हाला बोलतोय. आज तुम्ही काय ठराविक लोकांचे आमदार नाहीत, आज पूर्ण तालुका मतदारसंघाचे आमदार आहेत तुम्ही, तुझ्या मतदारसंघाचे, आणि आमचा अधिकार आहे तुम्हाला प्रश्न विचारण्याचा, आणि तुम्ही बांधलेला आहेत आम्हाला उत्तर देण्यासाठी. आज आम्ही एखादा प्रश्न म्हणतो, कोण तर चिल्लेपिल्ले उठतात, पत्रकार परिषद घेतात, उत्तर देते. आम्ही दुसरा प्रश्न म्हणतो, परत कोणाला तर सांगतात, उत्तर देते. ही काय पद्धत आहे? आज आम्ही एक नागरिक म्हणून, एक मतदार म्हणून तुम्हाला काय प्रश्न विचारतोय, आणि त्याला उत्तर द्यायला तुम्ही स्वतः बांधील पाहिजे, तुम्ही स्वतः त्या गोष्टींचं उत्तर दिलं पाहिजे. व कुणाला तर चिल्लापिल्ल्याला पुढे करून हे असला पत्रकार परिषद घेणं बंद करा. आणि ओम दादांचं एकच म्हणणं होतं, त्यांनीही त्यांच्या व्यक्तिगत कुठलाही आरोप केलेला नाही. त्यांनी म्हणत होते, ह्यांनी स्वतः ऍडमिट केले की 2 वर्षापूर्वी स्वतः राणादादांनी माझ्या बंधूला ऍडमिट केलं होतं, माझ्या बंधूला ट्रीटमेंट दिली. तर ओमराजेंचं एकच म्हणणं होतं की 2 वर्षापूर्वी जर तुम्हाला कळालं होतं, त्यावेळेस तुम्ही आमदार होतात, जर त्यावेळेसच काय कठोर भूमिका घेतली असती तर आज जी वाताहत झाली आहे तुळजापूर शहराची ती झाली नसती. आणि काय चुकीचं आहे याच्यामध्ये? आज तुम्ही इलेक्शनसाठी मतांसाठीच काय तर पाठीशी घातल्या तर चुका, पण त्याच्यात किती गंभीर परिणाम सगळ्या शहराला बघायची वेळ आलेली आहे. ह्याच्यात कुठलाही राजकीय द्वेष नाही, कुठलीही हे नाही. आज माझे तुमच्या माध्यमातून त्यांना एकच अजूनही वेळ गेलेली नाही. जर तुम्ही ड्रग संपवण्याच्या, आम्हाला ह्यातले कोणीही राजकीय व्यक्तिमत्व संपवायचे नाहीत, आम्हाला ड्रग संपवायचा आहे. आमचा प्रामाणिक हेतू आहे की या तुळजापूर शहरातून ड्रग संपलं पाहिजे. आणि त्यासाठी जर तुम्ही पुढाकार घेत असाल तर आम्ही जाहीरपणे सांगतो, आम्ही तुमच्याही पाठीशी येतो, पण हे ड्रग्ज संपले पाहिजे. आज त्यांनी म्हणले मटका ह्या गल्लीत 3 जण आहेत, ह्या गल्लीत, अहो तुम्ही रेकॉर्ड काढा, 1 नंबर पासून 10 नंबर पर्यंतचे जी काय ह्या तुळजापूरमध्ये व्यवसाय चालते, मी 1 आणि 2 नंबर म्हणत नाही, मी 10 नंबर पर्यंत म्हणतो, सगळे ह्यांचे. काढा इतिहास तुम्ही. मटका कोण चालवला, मॅच कोण चालवली, हा सट्टा, तेच मॅच सट्टा. कुठल्या नैतिकतेनं तुम्ही दुसऱ्यांवर आरोप करताय? आज तुम्ही ज्या पद्धतीनं बोललात, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असोत, आई तुळजाभवानीबद्दल असोत, खासदारांबद्दल असोत, आमदारांबद्दल असोत, तुम्ही तुमची वैचारिक पात्रता किती आहे ही दाखवून दिले. आणि वाईट काय वाटतं, मी अजून एकदा सांगतो तुम्हाला की बरीचशी प्रतिष्ठित मंडळी ज्यांनी 2-2 टर्म ह्या शहराचं प्रतिनिधित्व केलंय, त्यांनी बाजूला असताना एकदा सुद्धा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही की बाबा ही कुठं तर भरकटत चालला आहे म्हणून. हा म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की वाजवायचं तुम्ही, नाचायचं तुम्ही, ना आमच्यावरच परत गुरकायचं का की हे काय केलं म्हणून. आणि त्याच्यानंतर आज तुम्ही बघताय सोशल मीडियावर बऱ्याच जणांनी त्यांनी जी काय बेताल वक्तव्य केलं, कमेंट्स केल्या, बेताल वक्तव्य, त्याच्या खाली कमेंट्स आलेले आहेत लोकांच्या, एवढ्या तीव्र प्रतिक्रिया आहेत की तुम्ही आम्ही वाचू शकत नाहीत. 4 कमेंट्सच्या वर आपण वाचू शकत नाही, एवढ्या तीव्र प्रतिक्रिया आहेत. सांगण्याचा उद्देश हा आहे, हात जोडून कळकळीची विनंती आहे की कुणीही एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून अजून तुळजापूर क्षेत्राचं, तीर्थक्षेत्राचं नाव बदनाम करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी मिळून हा ड्रग्ज हा विषय कसा संपला पाहिजे याच्यावर लक्ष केंद्रित करू. आणि ह्याला कसा लढा देता येईल, कसं ह्याला परावृत्त करता येईल हे बघू. एवढं बोलतो आणि थांबतो. आज 14 एप्रिल महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती. प्रथमतः या महामानवाला विनम्र अभिवादन आणि आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. परवा दिवशी पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आमची नावं घेऊन आरोप केले. आज आपणा सांगू इच्छितो की तुळजापूर शहरामध्ये आज जे भीतीचं वातावरण आहे हे कुणामुळं आणि कशामुळं आहे हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. त्यांनी त्या दिवशी आरोप केले की आम्ही कुठंतरी आईस्क्रीम खाल्लं
आज तुम्हाला सांगू इच्छितो की 25 वर्षाखाली जांतारा जेव्हा मंचाची स्थापना मी आणि माझा मित्र पिटू गंगणे या दोघांनी स्थापना केलेली आहे. ठीक आहे. अनावधानानं मी ओरिसामधून येत होतो. मी ट्रेनमधून सोलापूरला उतरलो असताना मला न्यायला माझे मित्र प्रवीण कदम आणि राहुल शिंदे आले होते. संध्याकाळी 12:30 टाइम होता. आल्यानंतर आमच्यात विषय झाला की आपण आईस्क्रीम खायला सोलापूरला जाऊ. मी आईस्क्रीम खायला सोलापूरला गेलो आणि तिथं आम्ही आईस्क्रीम घेतलं. नुकतंच आम्हाला बघून तो गाडीतून आला आणि त्यानं आईस्क्रीमची मागणी केली. ह्यात काय गुन्हा आहे? ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी असा आरोप केला की कुणाला नगराध्यक्षाचे नगरसेवकाचे स्वप्न पडायले. बरं झालं तुमच्या तोंडूनच आलं. जनता ठरवेल ना कुणाला काय करायचंय कुणाला काय नाही. तुम्ही सांगण्याची गरज नाही. आणि ते माझ्या मित्राचे लहान बंधू आहेत आणि ते लहानच आहेत. आणि त्यांच्या जवळ जे बसलेले होते आजूबाजूला जे माजी नगराध्यक्ष, जे नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष, तालुका युवा अध्यक्ष, हे सर्वजण त्यांच्या तोंडाकडे बघत होते की ते काय बोलत आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेला आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्यामुळे त्यांचा जाहीर निषेध. आणि त्यांच्या तोंडून अनावधानाने किंवा त्यांनी जे काय बोलले किंवा ज्या भाषेत बोलले किंवा ज्या त्यांची बॉडी लँग्वेज होती त्याच्यावरूनच कळतात की ते काय बोलतात किंवा ते लोकशाहीमध्ये राहण्याचे योग्य आहेत का. तसेच त्यांनी अजून एक वापर केला की यांना उतावीपणा झाला महाविकास आघाडीला, सत्तेमध्ये कधी येऊ आणि ही टेंडर आम्ही कधी घेऊ. म्हणजे या 15 वर्षात तुम्ही सत्तेमध्ये आल्यावर तुम्ही सगळे टेंडर घेऊन यात घोळ घालून तुम्ही पैसे कमवलेत का, हे मला या अनुषंगाने सांगायचंय. आणि आज ज्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे आणि ज्याच्या नावावर ते ओरडत होते की बाबा याचं नाव घेऊन तुम्ही ओरडता, अहो तो आरोपीच्या लिस्टमध्ये आहे. आज विनोद पिटू गंगणे हा आरोपीच्या लिस्टमध्ये आहे. भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहेत चंद्रकांत बापूकने, शरद जमदाडे, पिंटू मुळे, हे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. आणि त्यांच्यावर आरोपी म्हणून त्यांना आरोपपत्र दाखल केले त्यांच्यावर. तर आम्ही त्यांचं नाव घेणं काय चुकीचं आहे? आणि कोर्ट ठरवेल ना. आणि तुम्ही सांगताय की अजून सर्वात महत्वाचं, त्यांनी त्या दिवशी सांगितलं की मंगळवारी चार्जशीट दाखल होणार आहे. आणि ज्यांनी पत्रकार परिषद घेतली ते ह्या ड्रग्ज प्रकरणामधले त्यांना नोटीस आलेली आहे. त्यांना ड्रग्ज प्रकरणामध्ये नोटीस आलेली आहे आणि त्या नोटीसला त्यांना चौकशीला बोलवलं होतं. आणि ते स्वतः उघडपणे तुम्हाला पत्रकार परिषदेमध्ये सांगतात की मंगळवारी चार्जशीट दाखल होणार आहेत. मग आम्ही पोलीस यंत्रणेवर त्यांच्या तपासावर आम्ही साशंकता घेणं गरजेचं आहे का नाही? म्हणून प्रामुख्याने आम्ही तुम्हाला एवढंच विनंती करतोय की प्रसार माध्यमांनी आणि आपल्या पत्रकाराला त्यांनी अर्वाच्य भाषेत एका पत्रकाराला उघडं करून मारतो किंवा त्याला बघण्याचे काही आहे आम्ही बघतो. त्यामुळे आता आपण पत्रकार बंधूनही त्याचा निषेध नोंदवणं गरजेचं आहे. एका निर्भीड पत्रकाराला असं बोलणं हे सुद्धा चुकीचं आहे. आता ऋषी आहे बोलतो. परवाची पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये उद्देश त्यांचा काय होता हे देणं मला माहित नाही. पण तुळजापूर शहराच्या वतीने आम्ही हा ड्रग्ज प्रकरण आहे हे बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही कुठलाही पक्ष न करता तुळजापूर वासी म्हणून आम्ही ते आंदोलन हातात घेतलं. त्या अनुषंगाने काल परवा पत्रकार परिषदेमध्ये विषय घेतला संस्कृत संसार या अनुषंगाने. तर या विषयावर बोलायचं बरं खासदारांनी काय केलं हे विषय घेतला. सुरुवातीला संस्कृत आणि संसार या अनुषंगाने मी बोलतो. संस्कार आणि संसार काय असतो हे मी माझं उदाहरण देतो. मी माझ्या मला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिकविले त्या अनुषंगाने आज माझी मुलगी इंजिनिअरिंग MTech झाली आहे व आज माझा मुलगा डॉक्टर झालेला आहे. हे संस्कार आणि संसार हे आमचे जसे आहेत तसे तुमचे नाहीत. तुम्ही जे आज संसार आणि संसाराच्या नावाने तुळजापूर शहरातले जे घरे उद्ध्वस्त केलेत याला जबाबदार कोण याचा तुम्ही स्वतः अभ्यास करा. आणि महत्वाचं पराभूत खासदार त्यांनी आरोप केला की तुळजापुरामध्ये खासदारनं काय केलं. उदाहरण द्यायचे म्हणजे पुरावा सहित देतो मी. तुळजापूर हेलिपॅड संदर्भात अनुषंगाने
₹5,76,00,000 भूसंपादनासाठी आणले. तुळजापूर नगर रोडसाठी 1,83,183 कोटी आणले. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी आरोप केलाय खासदारांनी काय आणले. छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्यांसाठी जी निधी आणला तो त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव साहेब होते, त्यांच्या अनुषंगाने खासदार आमदारांनी प्रयत्न करून 88 लाख रुपये आणले. तसेच दवाखान्यामध्ये ऑक्सिजन आणि पॅरामेडच्या अनुषंगाने 10,20,000 रुपये खासदार फंडातून दिले. एवढे असताना तुम्ही जर बोलत असता तर जाता एवढंच सांगतो की सन्माननीय विजय गोंगणे सर हे एक सुपरस्टार, बोलणे एवढं नाही की सुपरस्टार बॉन्ड आहे, एवढंच सांगतो. त्यांनी याच धाडा घ्यावा. आणि जर खरंच तुम्हाला तळमळ असेल तुळजापूरची, आमच्या सोबत येऊन रस्त्यावर उतरा आणि ड्रग्स हा तुळजापुरातून कायमस्वरूपी बंद झाला पाहिजे हे ध्यानावर प्रत्येक घराघरामध्ये जागरण करणं आपलं महत्वाचं आहे. विनंती आहे की आज आम्ही सर्वजण जे पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे आम्ही अगोदर तुम्ही सुद्धा आमची तपासणी करायला पाहिजे की आम्ही शुद्धीवर पत्रकार परिषद घ्यायला लागलो. सगळ्यात महत्वाचा भाग हे आहे की शुद्धीवर घेतलेल्या परिषदेला पत्रकार परिषदेला महत्व असते. बेशुद्ध अवस्थेमध्ये बोलण्याला काय अर्थ नसते. दुसरी गोष्ट, आजपर्यंत आम्ही बी पुजारी मंडळाचा अध्यक्ष ह्या नात्यानं ड्रग्स प्रकरणामध्ये आम्ही जो उठाव केला तो तुळजापूरची पुढची पिढी बर्बाद होऊ नये ह्याच्यासाठी आम्ही कुठेही राजकारण आणलेलं नव्हतं. तुळजापुरात ही कीड आपल्याला संपवायची आहे ह्या भावनेतून आम्ही हे प्रकरण उचललं, जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या कानी घातलं की हे अति व्हायला लागले, मुंबईचं लोन आपल्या तुळजापुरात तीर्थक्षेत्रात पोचलंय, हे संपलं पाहिजे. पालकमंत्र्याने आम्हाला सांगितले की जे जे कोणी ह्या भूमिकेला तुमच्या सोबत आहेत त्यांना सोबत घ्या. मी SP साहेबांना DYSP साहेबांना बोलवून मिटिंग घेतो. मग त्या पद्धतीनं मंदिरामध्ये मिटिंग झाली आणि पालकमंत्र्यांनी 72 तासाची मुदत पोलिसांना दिल्यानंतर जे चक्र हालायला सुरुवात झाली त्याच्यानंतर एक एक आरोपी ह्याच्यात येत गेले, वाढत गेले. ह्याच्यामध्ये आम्ही सुरुवातीचीच आमची भूमिका काय होती की आपलं स्वतःचं पोरग जरी ह्याच्यात असेल तर आपल्याला त्याला बी आपल्याला ह्या व्यसनातून बाहेर काढायचंय, प्रामाणिक प्रयत्न करायचा आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आणि खासदार सुद्धा त्यांचं मला विशेष कौतुक करायचंय कारण त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला, कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला नाही त्यांनी. आणि या ठिकाणी काल परवा जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये आम्ही बदनाम करायला लागलोय आमचा हेतूवर संशय त्यांनी निर्माण केलाय. त्यांच्या बुद्धीप्रमाणेच त्यांची उंची बी देवाने त्यांना दिलेली आहे, त्यांच्या बुद्धीची किव ते. आज 3.5 शक्तिपीठापैकी प्रमुख शक्तिपीठ असलेले हे तीर्थक्षेत्र आहे, हे बर्बाद करण्याचं काम कोण करायला लागले. तुळजापुरातले सगळ्या मोठ्या मोठ्या वास्तू असत्याल, ठेके असत्याल आपल्या घरानेच घेतलेले आहेत. मंदिरामध्ये सुद्धा मंदिराच्या जमिनी तुम्हाला तुमच्या भावाला कशाला दिलेल्या आहेत, सेवा करण्यासाठी, भक्तांच्या सेवा करण्यासाठी दिलेल्या आहेत. तुम्ही करता का ती? करत नाहीत. सकाळी चरण तीर्थाला दररोज 100 किलो 5 किलो 10 किलो सोनं, आज 2002 पासून आतापर्यंत तुमचा भाऊ चरण तीर्थामध्ये किती सोनं आणलं सांगितलं का कधी तुम्ही? आम्ही पाठीशीच घातले की असे प्रकार तुमचे गैरप्रकार. आता ह्याच्यात सुद्धा तुम्ही ड्रग्सचं सुद्धा माझ्या पोराचं नाव घेऊन बदनामी करायला लागले किंवा माझ्या पुतण्याचं नाव घेतलं. घेऊ द्या ना, जेने कोणी घेतलंय का त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. ही माझी पहिली बी भूमिका होती ना आता सुद्धा आहे. आता माझं त्याला त्या विजू गंगण्याला चॅलेंज आहे की मी माझ्या पोराला तू सांगेल त्या ठिकाणी, तू सांगेल त्या दवाखान्यात माझ्या बी पोराची करायची मेडिकल टेस्ट आणि तुझी बी करायची. तुझ्यात दम असेल तर दूध का दूध, पाणी का पाणी करशील. कसं आहे, आम्ही आतापर्यंत आता SP साहेबाला सुद्धा आम्हाला नोटिसा काढल्यात सर्वांना. आम्ही त्याच्यामध्ये फक्त एकच आमची मागणी होती की तुळजापुरातून हे ड्रग्ज संपलं पाहिजे. ही भूमिका घेऊन आम्ही आमचे जबाब नोंदवलेत. ना की पिटू गंगण्याची बायको त्याच्यात आहे, त्या विजू गंगण्याची बायको आहे किंवा विजू गंगणे आहे, पिटू गंगणे आहे. आम्हाला नाव घ्यायचं नाही कुणाचं. त्याच्यात ते आरोपी आहेत का नाही आहेत ती पोलीस तपासामध्ये काय होईल ते होईल. पण आम्ही नावं घेऊन कोणाचे बदनाम केले नव्हते.
पण तुम्ही सांगितले की तुमच्यावर संस्कार काय आहेत ते दाखवून दिलेत. आमचे संस्कार सांगायचे म्हणले तर माझी मुलगी जी मुलीला शिक्षणामध्ये एवढा खर्च बाहेर कोण करत नाही. आम्ही लाखो रुपये खर्च करून माझ्या मुलीला मी परदेशातून डॉक्टर केले. माझं पोरग वकील आहे, पुतणी डॉक्टर आहे, पुतण्या माझा एमडी झालाय, एमडी ड्रग्ज घेत नाही, एमडी झालाय ती शिक्षणात. ही महत्वाचं आहे. तुमच्या खानदानात काय केलंय तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही. तुमच्या घरात संस्कार कसले आहेत ती बघितल्यात गावानं. आम्ही नगरपालिकेत बघत सुद्धा ना आम्ही फिरकून. आणि आम्हाला भविष्यात सुद्धा कुठल्या पदाची अपेक्षा नाही. आम्हाला वाटतंय कुणीतरी चांगलं काम करत असेल तर गावात त्याच्या पाठीशी राहण्याची आमची वृत्ती आहे. पुजारी मंडळानं जर मंदिराची आणि पुजारीची बदनामी होत असेल तर तिथं पुजारी मंडळाने भूमिका नाही मांडायची का तुम्ही मांडायची? तुमच्या बापाने विकत घेतलंय का गाव आणि मंदिर? मोठ्यानं बोलायला सगळ्यालाच येते की, आम्हाला बी येते, पण नशेत बोलत ना आम्ही, शुद्धीवर बोलतो. आमच्या बापाचे संस्कार आहेत. आम्हाला बापाला अजून बी आमच्या जय भारत म्हणून लोक अजून बी ओळखतात. सुपारीचं कांडका अजून आयुष्यात आम्ही सुद्धा खाल्लेलं नाही. आम्ही कधीही बेशुद्ध अवस्थेत नशा करून बोलत नाही. अजून तरी कमीत कमी सुधारणा झाली म्हणून, साक्षात्कार झाला म्हणून सांगणारे झाली तर आई अंबाबाईने त्यांना बुद्धी घालावी. आता मला राणा दादाला या ठिकाणी या पत्रकार परिषदेतून आम्हाला, आता मी महायुतीचा सुद्धा घटक असलो तरी सुद्धा पुजारी मंडळाचा अध्यक्ष आहे आणि तुळजापूरचा एक नागरिक म्हणून राणा दादांनी काही प्रश्नाचे आमच्या उत्तर द्यावेत. काल जे परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये जे विजू गांगणेंनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांना भावानी तलवार देवीला दिली का देवीनं छत्रपतीला भावानी तलवार दिली, ही सुद्धा त्याच्या बोलण्यामध्ये त्याला नशेमध्ये काहीच कळालं नाही. त्यांनी बोलण्यातून असं सांगितलं की शिवाजी महाराजांना भावानी तलवार दिली. अरे तू काय बोलायला लागला? अरे की जरा तू अगोदर अभ्यास कर. नावाच्या पुढे सर लिहिणं म्हणजे सर होत नसतंय. सर होण्यासाठी शिक्षण घ्यावं लागतंय. तेवढं शिक्षण तू घेतलाच का? ते अगोदर बघ, तू अगोदर शिक्षण घे. आमचं MA झालेलं आहे आणि इतिहासातून झालेला आहे. तू अगोदर अध्यात्म ही ती शिक. तू शिक अगोदर. अंबाबाईने जर शिवाजी महाराजाला भावानी तलवार दिली का नाही दिला हा विषय वेगळा जरी असला तरी आई अंबाबाईच्या आशीर्वादाशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण केलेलं नाही. कुठलेही छत्रपती शिवाजी महाराज कुठल्याही मोहिमेला जात असतील किंवा अवघड प्रसंगाला तोंड देत असतील तर छत्रपती शिवाजी महाराज देवीचा कौल घेत होते. कौल सकारात्मक आला तर ती मोहीम राबवायचे. आणि आईचा आशीर्वाद असल्याशिवाय स्वराज्य निर्माण होऊ शकलेलं नाही. तुला काय कळणार ते दारूच्या नशेमध्ये? तू नशा पाणी अगोदर बंद कर. गावाला जी सवय लागल्या आणि जर राणा दादाने जर ह्यांना 2-3 वर्षापासून ह्यांना सुधारायचा प्रयत्न करत असतील तर 2-3 वर्षापूर्वी जर ह्यांना जर पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं तर तुळजापुरातले 5-50 पोरं जी मेले ती मेले नसते आणि 1000-2000 जे तरुण ह्याच्यात भरकटला गेला नसता. तुम्हाला जर खरंच कळवळा असता गावचा तर आम्ही जे आंदोलन केले, निवेदन दिले, तुम्ही बी करायचे होते ना. का केले नाहीत तुम्ही? तुम्ही आतापर्यंत कसलाच प्रयत्न केला नाही. आज ज्या कारवाई व्हाव्या लागल्या त्या आम्ही सर्वांनी मिळून हे जे तुळजापूरची बदनामी थांबवण्याचं आणि हे ड्रग्ज संपवायचा विडा घेतला. त्याच्यानंतर हे प्रशासन जागा झाल्यावर तुम्हाला जाग आली. बरं जाग आली तर आली, पण तुम्ही सोबत सगळ्या बरोबर चला ना. आम्ही काय तुम्हाला नाही म्हणतो का? आमच्या सोबत या की. तुमच्या सोबत आम्ही बी आहोत. शेवटी तुमचा हेतू प्रामाणिक पाहिजे. ती तुमचा हेतू प्रामाणिक नाही. आज बी राणा दादाने त्यांच्या भारतीय जनता पक्षानं त्यांचे राजीनामे घ्यायला पाहिजे. आरोपी जर ह्या गंभीर प्रकरणामध्ये असेल तर भाजपमधून हकलपट्टी का केली नाही? इथं पक्षाचं राजकारण आम्हाला करायचं नाही. महायुतीमध्ये आमचा जरी पक्ष असला तरी गाव अगोदर आमचा आहे, अंबाबाई आमची आहे. अगोदर गाव आणि त्याच्यानंतर राजकारण पक्ष. ही भूमिका आम्ही प्रामाणिक भूमिका घेऊन आम्ही ही लढा उभारला. राणा दादांना आता जी 104 फुटाची का 108 फुटाची जी भावानी तलवार देईल जी मूर्ती करणार आहेत, मग आता त्यांनी विचारावं विजू गांगणेला की ही बाबा भावानी तलवार दिलंय का नाही देवीनं? त्यांना मान्य आहे का? आता करोडो रुपये राणा दादा खर्च करायला लागलेत. मग राणा दादाने ठरवावं की विजू गांगणे खरं बोलतोय का राणा दादा खरं बोलतेत, आणि त्याच्यानंतर ही करोडो रुपये खर्च करा. मग विजू गांगणे आता फाशी घेणार का? मग राणा दादा जर म्हणले ही भावानी तलवार देवी द्यायला लागली खरं आहे तर विजू गांगणेनं मग फाशी घ्यावी का?
फाशी बिशी घेऊ नको, गावातलं फक्त ड्रग्ज तेवढं संपव आणि प्रामाणिक संपव, ही आमची बोपे पुजारी मंडळाची मागणी आहे. वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.